हा एक चढ आहे ना, हा एक थोडा धोकादायक आहे. धोकादायक म्हणजे आणि जागा पण इथं कमी आहे ना. वरून जर ट्रक वगैरे आला ना, खालची माणसं आहेत ना, जर वरून पण ट्रक आला आणि खालून पण ट्रक असला ना, डायरेक्ट दोन्ही साईडनं ट्रॅफिक जाम होतं माहिती आहे का. आणि लय वेळ झालं आहे असं. आणि रिक्षा आहे ना, रिक्षा जे असतात ना, त्याला हे चढ आहे ना, चढायला लय टफ जाते. तर आहे ना, रिक्षाच्या मागं असेल तर लय स्लो किंवा मग ते बघत जावं लागतं. रिक्षा थांबते तर रिवर्स पण येऊ शकते, त्यामुळे व्यवस्थित जावं लागतं. तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि विषय काय झाला आहे, तर गाईज मला जसं वाटलं होतं की गॅस संपेल, तर आज गॅस फायनली संपला आहे. आणि मला आज जाग आले, त्यामुळे मी चालत थुमकुंट्याला ॲड्रेस चेंज करायला भेटला. तर आजच्या आज ठीक आहे, त्याला विचारतो इथं आणू का म्हणून, इथून घेऊन जाऊ का. इथून घेऊन गेलं तर मला स्वस्तात भेटेल, त्याला तसं विचारतो. ट्रान्सफर जर आज नसेल होत तर ठीक आहे, लईतलं काय जाईन माझं रिक्षाचं भाडंच जाईन थोडंसं. ठीक आहे, इथून काय 22 ते 23 किलोमीटर आहे. तुमकोंटाच्या अलीकडेच आहे बोलाराम. आता मला गॅस एजन्सी शोधावं लागणार आहे कुठं आहे ते. ठीक आहे, बघू आधीवर आलवार बशीचं जातो, तिथून मग कळेल की कुठंशी काय विषय आहे ते. गडबड नाही करत आहे, थोडंसं रस्ता मोकळा दिसतं, ताणतो थोडंसं. मला पण गाडी चालवायला फास्ट आवडतं बरं का, पण चांगलं नाही येतं. एका सेकंदात ॲक्सिडेंट होतं. ही अशी रिक्षावाली फोर व्हीलर आले ना, डायरेक्ट आडवे येते. आता एक रील बघितलं, असा ॲक्सिडेंट झाला जबरदस्त. तो जो रायडर होता ना, तो सरळ चालला होता त्या दिशेने, आणि सिग्नल पण ग्रीन होता बरं का. आणि असा एक डिवायडर होता, त्या डिवायडरमधून नवीन किया सेल्टोस आली अशी आडवी डायरेक्ट. आणि तो जाऊन त्याच्या मागच्या चाकाच्या त्या जागेवर असा धडकला, डायरेक्ट सेल्टोस अशी उचलली गेली नाही का, एवढा जोरात धडकला. चूक त्या सेल्टोस आलीच होती, त्यांनी बघितलं नाही काय ना, डायरेक्ट आडवी गाडी घातली. आणि हा काय ह्याच्या स्पीडमध्ये काय किती का स्पीड असं ह्याचा असं 60-70 80च्या आसपास वगैरे ह्याच्या साईडनं चालला होता. आणि सिग्नल पण ग्रीन होता, ह्याने बघितलं सिग्नल ग्रीन आहे, पण त्याला काय माहिती की एवढी गांडू माणसं आहे ती की डायरेक्ट न सिग्नल बघता डायरेक्ट गाडी वगैरे घालते. ॲटलीस्ट सिग्नल तोडता तुम्ही, सिग्नल तोडताय ना, तर त्या टायमाला एकदा बघा फक्त की बाबा पुढून येणारं वाहन आहे नाही. सिग्नल तोडल्याबद्दल काय नाही, आता इंडियामध्ये चालतं सगळं सिग्नल तोडणं वगैरे, पण एकदा बघितलं पाहिजे ना. काम होतं ना, काम झालं आहे आपलं, काय नाही, फक्त 10 मिनटंच काम होतं, काय नाही. ह्याच्यापेक्षा फक्त आधार कार्ड द्यायचं होतं. आणि हे इथून ॲड्रेस आहे ना माझा, तो हटवणार आहे, म्हणजे हटवला आहे ना इथून. आता मला आहे ना, नाचारामच्या जी गॅस एजन्सी आहे, म्हणजे ऑफिस आहे ना नाचारामचं किंवा HMTचं, तिथं जाऊन ते पावती द्यायची मला. आणि माझा ॲड्रेस प्रूफ, म्हणजे जिथं गॅस येणार आहे ॲड्रेस प्रूफ, आणि माझं लाईट बिल, तेच ॲड्रेस प्रूफ आणि आधार कार्ड द्यायचं आहे. ठीक आहे, तर एवढाच विषय होता. एवढ्यासाठी मी 2-3 दिवस लावले. ठीक आहे, एवढ्यासाठी मी 2-3 दिवस लावले. काय विषय नाही, काम तर झालं आहे. आता फक्त तिथं द्यायचं आहे. आता गॅसची टाकी 1-2 दिवसात भेटेल मला. अध्यक्ष मासे पूज्य असा विषय आहे. बरं झालं काम झालं, सकाळ आलो. सकाळ का आलं तर माझा गॅस संपला माहिती आहे का. एवढा आळशी आहे मी. मला ना आळशी आहे, आता आहे तर आहे आळशी. तर काय आपण ओव्हरथिंक करत बसतो. काय विषय होता माझा, गॅस संपायच्या अगोदर म्हणजे 2-3 म्हणजे 4 दिवस अगोदर आहे ना, मी फक्त विचार करत बसलो होतो की नाही का, मी अगोदर गॅस बघितला भेटते का नाही गॅस. जे की ऑफिसला गेलो होतो नाचारामच्या, तर तिथं मी विचारलं, ते म्हणलं तुझा ॲड्रेस जिथला आहे तिथून ट्रान्सफर लागतं आहे. जे की मी आत्ता आलतो ना त्यासाठी चालतो, तर ट्रान्सफर लागते म्हणल्यावर मला टेन्शन आलं की बाबा आता ट्रान्सफर कुठून आणायचं. आपण तर थर्ड पार्टीकडून गॅसचं कार्ड घेतलं आहे वगैरे. मग ते नंबर दिला होता, श्री साई एजन्सी जी आहे ना, भारत गॅसची एजन्सी, त्याच्याकडला नंबर दिला होता. त्या नंबर डायल केला, ते मला इथे येऊन नोटरी करावं लागते वगैरे. मी घाबरलो, म्हणलं नोटरी कशी करावं लागते आता वगैरे नाही का.
भरपूर असेल काय तर त्याचं लोचा. तर असा थिंक करत होतो आणि आज गॅस संपला का पाठदिवशी उठलो म्हटलं काय करावं तर लागणार आहे, कारण त्याशिवाय गॅस भेटणार नाही. म्हणजे डू अँड डाय सिच्युएशन होती, कर नाही तर मग मर अशी सिच्युएशन होती. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जर पडला ना ते तुम्ही करताच. ठीक आहे. तर मी आलो डायरेक्ट घेऊन आधार झेरॉक्स वगैरे आणि दिलं. तर आधार कार्ड झेरॉक्स त्यांनी फक्त 5 मिनटाचं काम होतं. 5 मिनटाच्या कामासाठी मी 3-4 दिवस ओव्हरथिंक करत होतो. आता इथून मला आहे ना ऑफिसला जायचं आहे HMTच्या. कुठं जाऊ भाई, कुठं जाऊ मी? तुझ्या आईचं फक्त नांगणं हॉर्न देतोय. काहीच माझ्या गाडीचा आहे ना, गाडीचा क्लच आहे ना एकदम छोटा झाला आहे. छोटा कसा झाला माहीत आहे का, म्हणजे इथपर्यंत क्लच असतो तर एवढाच झाला आहे फक्त. आता मी तुम्हाला कसं सांगू, जास्त मला क्लच ओढावं लागतो आहे त्यामुळं नाही का. पण हा विषय कशामध्ये झाला माहीत आहे का, माझं ऑफिस आहे 1.5 किलोमीटरवर फक्त बरं का. आणि 1.5 किलोमीटरवर 1 2 3 4 5 6 वळण नाही ती 6. ठीक आहे. तर 6 वळण नाही ती, त्या 6 वळणामुळे आहे ना मला सारखं क्लच ब्रेक करावं लागतं आहे. आणि ती क्लच ओढून ते वायर खराब व्हायला लागली. लास्ट टाईमला तर वायर ब्रेक झाली. ही माझी जस्ट नवीनच वायर आहे, एक काहीतरी गेल्या शुक्रवारी चेंज केलेली वायर आहे. तर शुक्रवार आज शनिवार आहे, तर शनिवारी आठवडा झालं. ठीक आहे. आठवड्यात त्याचा क्लच पूर्ण कमी झाला नाही का. ओके. तर गाईज भारत गॅसच्या बुकिंगच्या ऑफिसमध्ये आलतो. काय रिपोर्टर आहे काय तू, तसं सांगतं. अण्णाने स्कूटीमध्ये लावली. आता माझी गाडी कशी लावायची अण्णा, का करायचं अण्णा हो अण्णा का करायचं. तर काय विषय काय झाला आता, बुकिंग माझं गॅस आहे ना 9 ते 10 महिने झालं मी बुकच नाही केला. आणि त्याच्यासाठी आहे ना विषय काय झाला माहीत आहे का, ते काहीतरी बुकिंग जास्त दिवस नाही केलं ना ते ब्लॉक करतात वाटतं. तर ते ब्लॉक केलं तर पण KYC केले आता. तर मला मेसेज आला आहे की उद्या तुम्ही बुक करू शकता, आज नाही करू शकत. तर आज तर काय गॅस मिळणार नाही, उद्या बुक करतो. बघू काय विषय होता ते. ठीक आहे. आता घरी सगळं बाहेरनंच खायला घेऊन जावं लागणार आहे. ठीक आहे. काय विषय नाही, आजचे दिवस तेवढंच. जागा केली गाडी काढायला, निघली गाडी बाबा, काय विषय नाही. काय करायचं, जस्ट कामावरून आलो आहे आणि तर बायकोनं कचरा गोळा करून ठेवला बघ. का आलेला आधू कचरा, काल कपडे पण बदलत नको म्हणतो ते, आधू कचरा टाकून ये म्हणतो ते. अवघड धंदा आहे. चला नसतं आता काय, पाणीपुरी असते काय, आता किती वाजले पाणीपुरी असते काय, असले तर आणतो. 11 वाजता असते का पाणीपुरी, नाही पाणीपुरी खायची 11 वाजता. आजच्या गावात 11 वाजता पाणीपुरी भेटते का. आजचा दिवस आहे ना काय, त्याचा दिवस आहे ना असा बोरिंग गेला आहे ना. काम होतं, एवढं नव्हतं काम, रोजच्यापेक्षा काम कमी होतं. शनिवार होता आणि नाही का गप्पा वगैरे मारण्यातच गेला. मित्र म्हणजे लॅबमेट होते ना, त्यांच्यासोबत जास्त गप्पाच मारल्या कामापेक्षा. तर असा विषय आहे. व्लॉग इथे संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हळूहळू बोलतोय बिल्डिंगमध्ये. बाय, पीस.